कुंकवाच्या पावलांनी देवी दुर्गा तुमच्या घरी येवो, सुख संपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो। सर्व भाविक भक्तांना नवरात्री व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नितीन विरुडकर ज्वेलर्स, पत्ता एसटी आगार समोर दर्यापूर, संपर्क क्रमांक 97 63 96 91 31। शासनाच्या वतीने दर्यापूर तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय उभारले। या उपजिल्हा रुग्णालयात तब्बल 74 गावातील आजूबाजूचे नागरिक उपचार दररोज घेत असतात। विशेष म्हणजे या रुग्णालयाच्या बाजूला स्थानिक खासदार बळवंत वानखेडे यांचे सुद्धा निवासस्थान आहे। काल सायंकाळी या उपजिल्हा रुग्णालयात अचानक लाईट गेल्याने रुग्णांचे बेहाल झाले। लाईट गेल्यामुळे आजारी रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला। डिलिव्हरी महिलांना सुद्धा याचा मोठा त्रास सहन करावा लागला। या संदर्भात स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी डॉक्टर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की या ठिकाणी इन्व्हर्टर नसल्यामुळे ही अवस्था आहे। एकीकडे शासन कोट्यावधी रुपये खर्च करून वाजागाजा करतो, मात्र दुसरीकडे अशा परिस्थितीत रुग्णांना आपला उपचार घ्यावा लागते। या गंभीर बाबीकडे आता स्थानिक खासदारांनी सुद्धा लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे। गावातील आक्रमक झालेल्या नागरिकांनी सुद्धा स्थानिक खासदारांवर चांगलाच निशाणा साधला आहे। अर्धा घंटा लाईन जायला झाला। माझ्या मिसेस एकाने ब्लड पाहिजे, माझ्या मिसेसले ब्लड पाहिजे। मिसेस म्हटलं म्हणजे तिला टायफॉइड आहे। हा, डॉक्टर लोक जास्त रिक्स घेणार नाही, घेऊन राहिले नाही। आपण जास्त जर वर जर बोललो कोणी कर्मचाऱ्याले, कर्मचाऱ्याची स्वतः अपमान होते। आपण जर स्वतः जर समजा बोलू शकलो त्याले, ते आपले काही जास्त गोष्ट येत नाही। लाईन गेले, फॅन वगैरे सर्व बंद आहे का? बहीण सगळं आत्मा स्वतः दिसू राहिला, बघून घ्या का खासदारांना दिसत नाही आहे का? दर्यापूर मतदारसंघातले खासदार असल्यानंतर जर इथली लाईन जाते, इथे व्यवस्था कोण्या गोष्टीची नाही आहे, काय करत आहेत खासदार? मग ही व्यवस्था कोण बघायला पाहिजे? इथले अमरावती जिल्ह्यानं एवढं मोठं खासदारकी पद यांना बळवंत भाऊ वानखेडेंना दिलं, मग खासदार करत काय आहेत? खासदार साहेबांच्या घराच्या बाजूनं हॉस्पिटल असल्यानंतर जर खासदार साहेबांचं दर्यापूर तालुक्यामध्ये लक्ष नाही आहे, तर खासदार साहेबांचं लक्ष कोण्या मतदारसंघात आहे? काय यशोमतीताई ठाकूरांच्याच मतदारसंघात खासदार साहेबांचं लक्ष आहे का? तुमचा जो खासदार निधी येते दर्यापूर तालुका सोडून दिलेला आहे का? अंजनगाव तालुका सोडून दिलेला आहे का खासदार साहेबांनी? फक्त यशोमतीताई ठाकूरचाच खासदार मतदारसंघ का कशासाठी आहे? त्यांच्या माथच निवडून आलेले आहेत का यशोमतीताईमुळं? अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।